तर मित्रांनो फायनली आता आपण आलेलो आहोत आपल्या गावाला कोकणात. तुम्ही बघू शकता आता आपले व्हिडिओज लवकरात लवकर येणार आहेत गावचे. तर मालगुंड मध्ये एंटर करतात आपल्याला दिसला आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे. नमस्कार मंडळी, मी ओमकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आलो आहे आपल्या लाडक्या कोकणात गणपती उत्सवासाठी आलो होतो. तर हा व्हिडिओ जो आहे तो पावसाळी पर्यटनाचा असेल आपल्या कोकणातला. तर आत्ता या क्षणाला आपलं जे कोकण आहे ते कसं दिसतं, इकडचं नेचर वगैरे आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत आपल्या व्हिडिओजमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आपलं जे कोकण आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत. खूप मजा येणार आहे, कारण का इकडे आता खूप सारे धरण वगैरे, नदी वगैरेला पाणी वगैरे आलं आहे. तर असं जरा मजा येते इकडे. कसं पावसात एक वेगळीच मजा आहे कोकणात. आणि आपलं गाव ते आपलं गाव असतं, कितीही लांब असो, जगाच्या कुठच्याही कोपच्यात असो, पण गावाला गेल्यावर आपली जी फिलिंग असते ती काही वेगळीच असते. तर आतासुद्धा आम्हाला खूप मजा येणार आहे, कारण का वेगवेगळे स्पॉट्स, वेगवेगळे ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की बघा. पाऊस पडतोय आणि आता आम्ही चाललोय कोकण सफर. मस्त पाऊस पडतोय आणि आता आम्ही अंगवेला जातोय. मस्त. तर आता आम्ही नदीवर आलेलो आहोत फायनली. बघू शकता वरती आम्ही जाणार आहोत आंघोळीला. बघूया आता काय करता येईल आंघोळ. तर सतीश शाकानी पाण्यात एंट्री केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हा भिजवा. तर मित्रांनो, नदीमध्ये मस्त एवढं पाणी आहे. पप्पा आणि मस्त तिकडे पोहत आहेत, मी इकडे आहे, यश तिकडे आहे, आणि इकडे थंड पाणी आहे आणि वरती निसर्ग. पानी में पोते हुए हम तालाबों में. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत नदीत आंघोळी करायला. मस्त स्वच्छ पाणी आहे, निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी आम्ही आंघोळ करतोय. आणि इकडे आंघोळ करायची मजा काय वेगळीच आहे, कारण का पाणी थंड आहे पण मजा पण येते. आणि तुम्ही बघू शकता माझे एवढं पाणी आहे तरी पण मी मस्तपैकी इकडे पोहतोय. चप्पल चप्पल. तर आता आम्ही चाललोय जरा आजूबाजूचा परिसर बघायला, कसं काय पाणी वगैरे, धबधबा वगैरे कुठे कुठे आलाय. तर सकाळी आम्ही नदीवर आंघोळ केली आणि आता जरा आजूबाजूचा परिसर बघतोय. गणपती उत्सवात सगळे चाकरमानी आलेले आहेत गावाला, त्यामुळे पूर्ण गाव असं भरलेलं आहे. आणि आता बघूया वॉटरफॉल वगैरेला जाऊया, जरा मजा करूया. तर आता आम्ही आलोय आमच्या निवेंडी वॉटरफॉलवर जरा वॉटरफॉल बघायला. तर तुम्ही सुद्धा बघा हा वॉटरफॉल. त्याची आंघोळ वगैरे करणार नाही आम्ही, फक्त वॉटरफॉल बघणार आहोत. हे काय मित्रांनो जरा सांगा, तर तुम्हाला माहिती असेल त्याला काय म्हणतात.
कमेंटमध्ये सांगा मला. आरतीवाले नाही येते ना आपण आला मुला हां आपण आला ना अरे अरे ना मग नाही बाबा मुलं साफसफाई केली सगळी घराची विंची सापडली. इथे जरा आलोय आमच्या तळ्यावर. ॲक्च्युली इकडे पण मस्त असं नारळाची झाडं वगैरे आहेत चांगल्या प्रकारे आणि रोडवर पण असं तुम्ही बघू शकता मागे आजूबाजूला फुल ग्रीनरी आहे. वरती आज जरा पाऊस कमी आहे बट ठीक आहे, चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय जरा. तर आता जरा तळ्यावर जाऊन बघूया पाणी वगैरे किती आलंय तळ्याचं. गावाला आल्यावर पहिला मान आपल्या ग्रामदेवतेचा. तर आता आम्ही आलोय चंडिका मंदिरात ग्रामदेवतेचं आमच्या दर्शन घ्यायला. सगळ्यांनी दर्शन घ्या आपल्या ग्रामदेवतेचं श्री चंडिका देवी. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा एक नदीचा स्पॉट आहे. ह्याला नॅचरल ब्ल्यू वॉटर स्पॉट असं म्हणतात, कारण का इकडे स्विमिंग पूलसारखं ब्ल्यू पाणी तुम्हाला दिसतंय, पण इकडे काय क्लोरीन वगैरे नाही, नैसर्गिक म्हणजे नॅचरलीच असं पाणी इकडे दिसतं. तर काय माहिती याच्या मागे कारण काय आहे, म्हणजे इकडे हा स्पॉट फक्त असा निळा आहे, निळसर आहे असा. काय माहिती इकडे काय, इकडे सायन्स आहे का काय, पण मस्त वाटतं बघून. तर मित्रांनो, आता आपण त्या जंगलातून बाहेर आलो आणि इकडे आपल्याला बघा एक छोटासा आता एक वॉटरफॉल बघायला मिळाला आहे. एकदम भारी वाटतंय. तिकडे सिनिक व्ह्यू आहे, म्हणजे पाणी कमी आहे पण मस्त वाटतं बघायला. तर हा एक स्पॉट आम्ही एक्सपिरियन्स केला इकडे. आणि जर स्वच्छ पाणी फॉरेस्ट एरिया तुम्ही बघू शकता, तर इथे आंघोळीला वगैरे येऊ नका, रिस्की आहे आणि खाली खोल आहे जरा. तर मजा आली बघून. सिनिक वॉटरफॉल. हाँ ये भाई जरा गावाला इलेला असा तर मासे बघायला नको, काय काय मासे आलेत ते. आता जरा मासे बघून येऊया. काय समजली, ही आमची बहिराम परकर शाळा, एकदम जुनी शाळा आहे. आणि इथून जरा वर गेल्यावर आपल्याला फिश मार्केट आमचं मालवणचं बघायला मिळतं. इथे सगळे गावकरी जमलेले आहेत, कारण का आता गणपती गेले आणि हे जो सगळे श्रावण तोडायला मोकळे झालेले आहेत. तर बघूया जरा मासे काय आलेत ते. 200ची कुठली किती? 500ची बघ. 200ची किती देते? तर आता जरा आम्ही वैभव हॉटेलमध्ये आमच्या गावच्या नाश्ता करायला आलेलो आहे. असं हे फेमस हॉटेल आहे. तर आता आम्ही आलोय सोमेश्वर मंदिर जवळ. आमच्या इकडे एक सोमेश्वराचं मंदिर आहे आणि तिकडे एकदम शांतता असते आणि थंड हवा वगैरे तिकडे असते. तर आता बोललो तिकडे जाऊया जरा, तुम्हाला मी दाखवतो परिसर. तर हे आपलं सोमेश्वर मंदिर. पण इकडे तुम्ही लहानपणी असं बसायचात येऊन?
एवढं म्हणजे भीती वाटायची म्हणजे सापाचे पण हे मस्त आहे बसायला. तर मित्रांनो आता आम्ही आलोय आमच्या मालगुण गावच्या फेमस अशा बीचवर, ज्याचं नाव आहे गायवाडी बीच. आणि आम्ही असंच राऊंड मारायला आलोय, तुम्ही बघू शकता. आणि इकडे खूप शांत आहे आज, गर्दी फार कमी आहे. काही मासे मारी इकडे चालू आहे आणि एकदम कमी लोक आहेत. आता आम्ही एवढे सगळे लोक आलो इकडे आणि खूप छान वाटतं. आता तुम्हाला मी बीच वगैरे दाखवतो. आपलं कोकण तेव्हा कोकण थांबलोच असा. आमच्याकडे मस्तपैकी भेल बनते घरगुती, तुम्ही बघू शकता. इथे फुल ऑन भेल झालेली आहे. आणि आमच्याकडे स्पेशल गेस्ट आहे आमचं म्याव म्याव. तर आता आपल्या ट्रिपमध्ये जॉईन झाला आहे अभिदादा. अचानक भयानकमध्ये त्यांनी एंट्री घेतलेली आहे आणि फुल ऑन जबरदस्त एक्सपिरियन्स आम्हाला आता येणार आहे. कारण का अभिदादा गावी आल्यावर काय ना काय मजा आम्ही करतच असतो. हा प्रोजेक्टर आम्ही इथे लावणार आहे गावातील लोकांना बिझनेससाठी. सिनेमा, मिनी सिनेमा, राशी शाही यांच्या घरी सिनेमा. दर शुक्रवारी नवीन पिक्चर. ता रिमोट कुठं आहे ता जल्ला रिमोट ता. करणार मदत केलेली मदत. पाणी नाही काढलं वरचं, सामान दिलंय मेले गेले वरती, तोटी उलटी लावली. पाणी का बाहेर जात नाही. हा खुला उलटा लावतो टोटी, पाणी झालं. मी परत वर गेला, उलटी गेलं, पाणी व्हायला लागलं. तर आता टेलिस्कोप आणला अभिराजांनी. आता आम्ही बघूया मून वगैरे बघायला मिळतो का आम्हाला. जबरदस्त. आता आम्ही मून बघणार आहोत टेलिस्कोपनी. चंद्र बघायचा. सरफेस असं नाही पण जरा नीट दिसेल, असा गोल असा व्हाईट. आता यश बघतोय मून. दिसतोय का यश? थोडाफार मस्त दिसतोय. अरे यार लवकर बघा, तू बघ. तर अशा प्रकारे आमचं मून बघून झालेलं आहे आणि बऱ्या प्रकारे आम्हाला मून दिसला आहे. तर थँक्यू अभिदादा, आम्हाला मून दर्शन दिलंस. तिकीट जरा आम्हाला परवडलं मूनचं तुझं, त्यामुळे फुकट. तर आता आम्ही आलोय तिवरी बंदरला. तर तिकडे आधीच्या काळात शिप्स वगैरे यायचे आणि मुंबईला वगैरे सुद्धा जायचे इथून लोक. आता त्या स्पॉटला आम्ही आलोय. आता तुम्हाला हा स्पॉट मी दाखवतो. तर आता आम्ही चाललोय गणपती पोहायला, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आता थोडं जाऊया बाप्पाचं दर्शन घ्या. गावी आल्यावर गणपती पोहाय बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय आमच्या गावची ट्रिप अपूर्ण राहते असं आम्हाला वाटतं. तर आता आम्ही आलोय गणपती पोहायला. खूप दिवसांनी आलो ॲक्च्युली आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं ठरवलं. तर आता इथे आम्ही जरा जातो. इकडे ॲक्च्युली नारळ वगैरे घेऊ शकतो मी गणपतीला, ओटी वगैरे किंवा इतर सामान. तर मंदिराची एंट्रन्स तिकडून आहे पण आपण इथून आता सगळं सामान वगैरे घेऊ. तर आपण ओटी घेतलेली आहे गणपतीसाठी.
तर मित्रांनो, आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याला आलोय व्हिडिओच्या. आपण बरंच काय काय आपल्या या जर्नीमध्ये बघितलं. कोकणातल्या गणपतीचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेलच. हा मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करायचं ठरवलं, त्याच्यात आपण असंच फिरलो वगैरे, जरा पावसात एन्जॉय केलं. तर आता आपण हा व्हिडिओ एंड करूया आपल्या कोकणातला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा आपण गावाला येऊ तेव्हा असेच व्हिडिओ बनवत राहू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. आता मी जातो माझ्या घरी. तुम्ही पण भेटा नंतर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, टाटा.